नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिन्सेसमध्ये टक्स किती साईजमध्ये किती घ्यायचा, कोणत्या साईजमध्ये किती घ्यायचा हे सांगणार आहे. म्हणजे पहा, तुम्हाला परत टक्स रुंदी जी आहे ती घ्यायला प्रॉब्लेम येणार नाही. तर अगदी लहान साईजपासून मोठ्या साईजपर्यंत मी तुम्हाला इथे टक्सची जी रुंदी आहे ती घेऊन दाखवणार आहे. आणि चार्टसुद्धा एक देईन तुम्हाला. चार्ट म्हणजे एक 2-3 साईजमध्येच आपण थोडंसं चेंज करतो, नाहीतर लहान साईजमध्ये, मीडियम साईजमध्ये आणि मोठ्या साईजमध्ये असं आपण पप ठेवतो. तर इथे हा बॅक पार्ट आहे, जसं आपण नेहमीप्रमाणे कटिंग करतो. आता ही साईज 36 आहे, तर मी 1 इंच वाढवते फ्रंट पार्टसाठी. ठीक आहे, 1 इंच वाढवल्यानंतर इथून मी घेणार आहे, इथे पहा, आता इथे समजा तुमची चेस्ट आहे 36, पहा 9 इंचावरती मी मार्किंग केलं इथून. तर अप्पर चेस्ट 36 आणि फुल बस्ट आहे 38. तर त्यासाठी आपण 38चा इथे फुल बस्टनुसार आपण टक्स पॉईंट काढू. तर 38 आहे 9.5, त्याचा चौथा भाग, त्यामध्ये 1 इंच प्लस करून 10.5 इंच झालं. पहा या पद्धतीने. इथे मी तुम्हाला आकार कसे द्यायचे हे फक्त समजावून सांगते या इथे. बाकी प्रिन्सेस कटचं ड्राफ्टिंग जे आपलं आहे ते अगोदर झालेलंच आहे. इथे हा 38चा आपल्याला 10वा भाग करायचा आहे, 4.25, आणि इथे अर्धा इंच कमी करून मार्किंग करून घ्यायचं. मला फक्त या इथे तुम्हाला टक्स रुंदीचा चार्ट सांगायचा आहे. तर टक्स रुंदी कुठून कशी असते हे सुद्धा समजायला हवं. नवीन शिकणारे असतात त्यांना नाही समजत, तर ते आपण समजावून घेऊया. तर इथे मी 2.5 इंच घेते. 2.5 इंच घेतल्यानंतर एक सरळ लाईन ओढून घ्या. एक अंदाजे सरळ लाईन ओढून घेतल्यानंतर एक तिरकी लाईन या पद्धतीने ओढून घ्यायची. जास्त ही तिरकी नाही ओढायची, पहा. आणि इथून घ्यायचं आहे 1/2 इंच. इथून 1/2 इंच घेतलं मी. तर लक्षात ठेवा, या पद्धतीने हा आकार देऊन घ्या, किंवा थोडा अजून मी पहा या पद्धतीने देऊन घेते. या पद्धतीने आतून थोडा. ठीक आहे, तर हा लक्षात आला असेल आकार तुम्हाला. आता इथे असा सेट करून घ्यायचा. तर जास्त ही खोल नाही करायचा आहे, पहा या पद्धतीने. ठीक आहे, किती छान असा आकार आला पहा या पद्धतीने. इकडून असं जेवढं तुम्ही हे कराल तेवढा असा खोल आकार तयार होईल. जास्त खोल नाही बनवायचा. या पद्धतीने तुम्ही हा फ्रेंच कर्व सेट करून आकार द्यायचे, किंवा असा सुद्धा सेट केला तरी सुद्धा चालेल, पहा या पद्धतीने. आणि इथून मी जर तुम्हाला पट्टीने लाईन ओढायची असेल तरी सुद्धा ओढू शकता. ठीक आहे, इथं तो कर्व तयार होते, जरा राऊंड तयार होते, तर मी पट्टीनेच देते हा आकार. इथून हे सरळ या पद्धतीने. पहा किती छान असा आपला हा कर्व तयार झालेला आहे. तर हा आपल्याला टक्स द्यायचा आहे ना, तो किती इंच द्यायचा हे पाहूया. तर हा फ्रंट पार्ट आहे, इथे अर्धा इंच मार्जिन वाढवायचं हे दोन्ही टक्स जोडण्यासाठी. म्हणजे हे इथं कट केल्यानंतर हा आपला भाग कट होऊन निघणार ना, मग इथं आपल्याला मार्जिन हवं आहे. तर इथे आपण हे मार्जिन घेतलं, इथे हे अर्धा इंच, इथे हे अर्धा इंच मार्जिन. आता हे किती शिल्लक राहते, 3 इंच. 3 इंच आणि आपली कंबर आहे 7.5. ठीक आहे, तर हे 3 सोडून द्यायचं. पहा 7.5 वरती इथे हे मार्जिन जे आहे, इथे असा हा टेप 7.5 वरती ठेवायचा. इकडे भरलंय 3 इंच, तर पहा इथे हे 3 इंच या पद्धतीने पॉईंट देऊन घ्या. आणि हे 1.5 इंच मार्जिन, आणि हे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं तिरकस. जोडल्यानंतर हा आपला बॅक पार्ट किती आहे, 8.5. तर इथून हे 8.5 वरती पॉईंट द्यायचा. सर्वात पहिल्यांदा ही लाईन पाहायची किती आहे, 5. तर इथून ही लाईन 5 आली पाहिजे. पॉईंट येतोय इथे 5 इंचावरती. हे असं जोडून घ्यायचं. ठीक आहे, तर हा आपला टक्स आहे, पहा हा किती घ्यायचा,
सर्व साईजमध्ये मी तुम्हाला समजावून सांगेन. इथे हे कट होऊन निघणार आहे या पद्धतीने. आणि इथे टक्स द्यायचा असेल तर तो मी तुम्हाला आपल्या नीलम फॅशन क्रिएशन या चॅनलवरती इथं हा टक्स कशा पद्धतीने द्यायचा, तर किती घ्यायचा हे सुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितले. तर ते तुम्ही सविस्तरपणे जाऊन पहा. तुम्हाला इथला टक्स द्यायचा असेल, नसेल द्यायचा तर या पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता. तर पहा, एकदम परफेक्ट असं इथं मी प्रिन्सेसचा जो आकार आहे तो सुद्धा देऊन दाखवला आहे. टक्स कुठं कट कसा करायचा, इथे किती कट होतं हे सुद्धा समजावून सांगितलं. आता टक्सची रुंदी म्हणजे काय पहा, इथून इथंपर्यंत जे आपण घेतलेलं आहे याला टक्सची रुंदी म्हणतात. तर प्रिन्सेसमध्ये ही टक्सची जी रुंदी आहे ती सर्व साईजमध्ये किती घ्यायची, तर आता हे तुम्हाला ड्राफ्टिंग समजलंच असेल. बॅक पार्ट मी इथे दाखवलेला नाही कारण आपण दाखवत असतो प्रिन्सेसचं कटिंग आहे त्यावेळेस, किंवा कटोरी ब्लाऊजचं आणि सर्वच ब्लाऊजचं जे बॅक पार्टचं ड्राफ्टिंग असतं ते सेमच असतं. तर इथे 28 आणि 30 साईजमध्ये इथे टक्सची रुंदी. आता इथे पहा, टक्सची रुंदी इथे मी तुम्हाला आणखीन एकदा दाखवते, डबल सांगत असते. इथून इथंपर्यंत जे आपण घेतलेलं आहे ती आहे टक्सची रुंदी. तर ती किती घ्यायची, 28 आणि 30मध्ये 2 इंच, 32 34मध्ये घ्या 2.25 इंच, 36 38मध्ये 2.5 इंच, आणि 40 42 44मध्ये 3 इंच घ्या, आणि याच्या पुढे 3.25 इंच घ्या. त्याच्यापेक्षा जास्त नका घेऊ कारण परत इथं खूप जास्त असा गॅप पडतो. तर एवढाच पहा, इथे मी हा चार्ट तुम्हाला दिला आहे. तर जास्त काही अवघड नाही टक्सचा चार्ट आपल्या. इथे पहा, जर तुम्हाला इथे वाटलं की 34मध्ये सुद्धा 2.25 इंच आपण टक्सची रुंदी घेऊन जर पप कमी येतोय, आता ते फुल बस्टावरती अवलंबून आहे, जर फुल बस्ट किती आहे यावरती अवलंबून आहे. आता हा चार्ट मी जो दिला आहे तुम्हाला अप्पर चेस्टनुसार दिला आहे, परंतु तुम्ही जर फुल बस्ट तुमची जास्त असेल त्यावेळेस तुम्ही इथं मग 2.5 इंच सुद्धा घेऊ शकता. हा बदल आपला आपण करायचा आहे. जर चपटा वाटत असेल किंवा पप तुम्हाला शिवताना स्टिच करताना जर परफेक्ट नाही आला असं वाटत असेल तर थोडा तिथे आणखीन शिलाई देऊन तो तुम्ही टक्स वाढवू शकता. म्हणजे शिलाई देतानाच ते लक्षात घ्यायचं आहे, पप आपला किती क्रिएट झाला आहे हे पाहायचं आहे. आपल्याला जर पप कमी वाटला अजून एखादी टिप टाकून तुम्ही तिथं तो क्रिएट करायचा आहे, किंवा स्टिच करताना नेक्स्ट ब्लाऊजमध्ये तुम्ही तो वाढवू शकता. तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.